नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवर आपल्याला स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण गणिताच्या विषयाचा आपण डिटेलमध्ये सर्व प्रॅक्टिस सेट करणार आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण सुरुवात करणार आहोत गणित 10वीचं गणित सराव संच 1.1. त्याच्यातला आपला पहिला प्रश्न. चला आपण करू त्या प्रश्न. पहा, आपण मी प्रश्न लिहून घेतला. हा प्रश्न पुन्हा लिहायचा, याला नंबर 1 द्यायचा. ह्या समीकरणाला, या समीकरणाला आपण काय केलं, नंबर 2 दिलं. आता काय करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे याला आपण सहगुणक म्हणतो. हा सहगुणक 5 आहे, याचा सहगुणक 3 आहे. ते आपल्याला एकसारखा सहगुणक आहे का पाहायचं. इथे 3 आहे तर इथं पण 3 आहे का पाहायचं. नाही, इथं 5 आहे तर इथं 5 आहे का. हो, म्हणजे इथे पण 5 आहे सहगुणक, b चा सहगुणक, आणि इथं पण b चा सहगुणक 5 आहे. मग आपण काय करू शकतो, या 5b मधून 5b वजा केलं तर आपलं काय होणार आहे, b कटून जाणार आहे. वजाबाकी केली तर 5b कटून जाणार आहे, मग a उरणार आहे. a ची किंमत आल्यावर आपण b ची किंमत सहज काढू शकतो. आता आपण काय करू, तिथे समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून 2 वजा करू. ठीक आहे, कारण 5b आहे. सहगुणक एकसारखा असला तर आपल्याला काही प्रोसिजर प्रक्रिया करायची नसते. ठीक आहे, डायरेक्ट सरळ सरळ मायनस होते. 3a अधिक 5b बरोबर 26. a अधिक 5b बरोबर 22. वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. इथे काही नसते म्हणजे प्लसचं चिन्ह राहते, इथे पण काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह राहते. इथं ऑलरेडी चिन्ह आहे त्याच्यामुळे मी काही देत नाही. आता हे प्लसचं होते मायनस, प्लसचं चिन्ह होते मायनस, आणि मायनसचं चिन्ह होते प्लस. जिथं प्लस आहे तिथं मायनस होते, मायनस आहे ते प्लस. हे तिन्ही प्लसचे आहेत, मग त्याला तिन्हीला मायनस झाले. 26 मधून 22 गेले, उरले 4. 5b कॅन्सल झाले. हे 3b आहे आणि इथं काही नाही म्हणजे 1 आहे. 3a आहे, इथे काही नाही म्हणजे 1a आहे. 3a मधून 1a गेला, उरला 2a. 2a बरोबर आपल्याला किती आले, 4. 2a बरोबर 4. 2a बरोबर 4. मग a बरोबर काय येणार, a बरोबर येणार 4 भागिले, हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. 2च्या पाड्यात 4 किती नंबरला आले, बे 1 बे 2 4. पहा, अजून एकदा पुन्हा सांगतो मी. 3a अधिक 5b बरोबर 26. a अधिक 5b बरोबर 22 लिहिलं. मग काय केलं आपण, वजाबाकी करायची आपल्याला. समीकरण 1 मधून समीकरण 2. तर मग मी काय केलं, समीकरण 1 लिहिलं, समीकरण 2 लिहिलं. हे काही नाही म्हणजे इथं प्लसचं चिन्ह राहते. 26 मधून 22 वजा केले, 4 आले. हे 5b आणि हे 5b डायरेक्ट कॅन्सल झाले. इथं 3 आहे, इथं काही नसते म्हणजे 1 असते. 3 मधून 1 गेला, 2a. आता हे 2a बरोबर आपलं उत्तर किती आलं, 4. म्हणून मी 2a बरोबर 4 पुन्हा लिहून काढलं. हे गुणाकाराच्या इकडे जाते, भागाकारला. 4 भागिले 2 उत्तर आलं 2. म्हणजे a ची किंमत किती आली आपल्याला, a बरोबर 2 आलं. मग आपल्याला b ची किंमत काढायची. मग b ची किंमत काय करू, समीकरण आपण काय करू, छोट्या समीकरणामध्ये ठेवू. a बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. तीन a अधिक 5b बरोबर 26. a अधिक 5b बरोबर 22. वजाबाकी करायची. वजाबाकी करताना आपल्याला किंमत ठेवायची ना. आपण हे काय केलं, चुकीचं केलं. हे समीकरण घ्यायचं. समीकरण 2 मध्ये a अधिक 5b बरोबर 22 घेतले आपण. a अधिक 5b बरोबर 22 घेतले. आता काय करायचं, जिथं a ची किंमत 2 आहे तिथं a च्या जागी 2 ठेवायचे. म्हणजे तिथं a आहे तर ह्या a च्या जागी 2, प्लस ला प्लस, 5 ला 5, b ला b बरोबर इथे 22 आहे. आता इथे काही नसते म्हणजे प्लस असते, बेरीजचे असतात. हे बेरीजचे इकडेच्या साईडला जातात तेव्हा वजाबाकी ठेवतात. म्हणजे 5b बरोबर 22 वजा 2. 5b बरोबर काय येणार, 22 वजा 2 उत्तर येणार 20. तर 5b बरोबर 20 आलेला आहे.
ठीक आहे. आता इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते, म्हणजे इथं काही नसते म्हणजे या दोघांमध्ये हे गुणाकाराचं चिन्ह राहते. गुणाकाराचे मग इकडे जाऊन काय होतात, भागाकाराला, म्हणजे 20/5 लिहा असे लिहा. ठीक आहे. पण आपण असं नाही लिहिता, 20 भागिले काय करतो, 20/5. ठीक आहे. बऱ्याचशा जणांना सुरुवातीला कन्सेप्ट कळत नाही, त्याच्यामुळे ते सांगणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा आपण नाही सांगणार. तर हे इथं काही नसते, ही पण स्टेप नाही केलं तरी चालते तुम्हाला, म्हणजे ह्या 2 स्टेप नाही केलं तरी चालतात. हे गुणाकाराच्या इकडे जाऊन काय होतात, भागाकाराला. 5च्या पाड्यात 20 किती नंबरला आले, 4 नंबर. मग आपल्याला शेवटी एक वाक्य लिहायचं राहते, ए आणि बी. ए ची किंमत किती आलेली आहे, 2. बी ची किंमत किती आलेली आहे आपल्याला, 4. ही समीकरणाची उकल आहे. उकल आहे असं आपल्याला शेवटी लिहायचं. इथं आपला व्हिडिओ संपला. ठीक आहे. पहिला प्रश्न संपला, सॉरी, दुसरा प्रश्न. चला आपला दुसरा प्रश्न मांडून ठेवला. पहिल्याला समीकरण 1 दिलं, दुसऱ्याला समीकरण 2 दिलं. आता काय करायचं, आपल्याला सहगुणक एक सारखा आहे का बघायचं. इथं काही नाही म्हणजे 1 असते, याचा सहगुणक 1 आहे. इथं x चा सहगुणक 3 आहे, म्हणजे एक सारखा नाही आहे. इथं y चा सहगुणक 7 आहे आणि इथं y चा सहगुणक 2 आहे. इथे पण एक सारखा नाही, म्हणजे कशातूनही कशात काही मायनस होत नाही. मग आपण काय करायचं, दोन्हीचा सहगुणक एक सारखा करायचा. मग जर इथं x चा सहगुणक 3 असेल तर मला इथंचा पण x चा सहगुणक 3च करायचा, म्हणजे इथं पण 3x होईल. असं आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. मग इथं 3 होण्यासाठी आपण ह्या समीकरणाला किती न गुणावं लागेल, या पूर्ण समीकरणाला, फक्त एकाला गुणून चालत नाही, तर पूर्ण समीकरणाला आपल्याला गुणावं लागेल 3 न. इथे 3 आहे आपल्याला, ह्या इथे पण x ला 3 करायचे. x ला 3 कसे करू शकतो, या सर्व समीकरणाला जर 3 न गुणलं तर आपण ते सहज करू शकतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, फक्त x ला नाही गुणायचं, पूर्ण समीकरणाला गुणायचं. तर समीकरण 1 ला काय करायचं, 3 न गुणून. समीकरण 1 ला 3 ने गुणून x अधिक 7y बरोबर 10. 3 गुणिले x 3x, 3 गुणिले 7 21y. पहा, 3 ने x ला गुणलं 3x झाले, 3 ने 7 ला गुणलं 7 त्रिक 21 आणि 3 ने 10 ला गुणलं 3 10 30. हे झाला नंबर 3 देऊन टाकलाय. आता इथं समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3 पाहिजे. मी बॉक्स करतो. हे समीकरण 2 झालं आणि हे समीकरण 3 झालं. आता इथं पण 3x आहे, इथे पण 3x आहे, ठीक आहे. 3x इथं पण आहे, 3x इथे पण आहे. मग आपण काय करू शकतो, 3x कॅन्सल करू शकतो. म्हणजेच कसं काय करू शकतो, वजाबाकी जर केली तर आपण सहज त्याचं कॅल्क्युलेशन काय होते, एक संख्या दुसऱ्या संख्येतून वजा झाली कटून जाते, x कटून गेला yच राहतो. आता इथं पहा, लक्षात ठेवा, इतरची जर संख्या पाहिली तर इथं 7 येतात आणि इथं किती आले, 30. आता एवढंच लक्षात ठेवायचं, इथं 7 आले, इथं 30 आलेले. मग 30 ही संख्या तून 7 वजा सहज होता, 7 मधून 30 वजा होणं थोडंसं आपल्याला अवघड जातं. 30 मधून 7 केले 23 उत्तर येते, म्हणजे आपल्याला थोडं सोपं जाते. मग आपण इथं काय करतो, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 मधून 2 वजा करू. समीकरण 3 काय आहे, 3x अधिक 21y बरोबर 30. समीकरण 2 काय आहे, 3x वजा 2y बरोबर 7. वजाबाकी करताना खबरदारी घ्यायची आपल्याला. वजाबाकी करताना इथं काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असते, इथं काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असते, एवढं आपल्याला करायचं. ठीक आहे, इथं लिहून ठेवायचं. काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असते, बेरीजचं चिन्ह असते. आता जिथं बेरीज होती ते झालं वजाबाकी.
जे वजाबाकी होती ते होते बेरीज, म्हणजे उलट होते, बेरीजचं वजाबाकी वजाबाकीची बेरीज. आता इथं बेरीजचं चिन्ह आहे, ते होते वजाबाकी. आता आपल्याला हे सोडवायचे. 30 मधून 7 गेले 23 आले. हे 3x कटून गेले. 21 आणि 2 हे प्लसचे झाले, मायनसचे जरी असले तर नंतर प्लसचे झाले. 21 आणि 2 नाही तर काही दोन काय करतात, तिथं मायनस आहे म्हणून याच्यातून मायनस करायला जातात, उत्तर निघतच नाही. हे मायनसचे होतात प्लस मध्ये, मायनसचे झाले प्लस मध्ये, म्हणजे हे पण प्लस हे पण प्लस. मग या दोघांची बेरीज करायची. इथं जरी वजाबाकी लिहिलं तर या दोघांची बेरीज करायची, कारण मायनसचं चिन्ह बदललं. 21 आणि 2 23. आता 23y बरोबर 23. 23y बरोबर 23. y बरोबर काय येणार मग आपल्याला, हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते, म्हणजे 23 दशांशाचे ठेवायचे, भागाकार करायचा. आता 23च्या पाड्यात 23 कितव्या नंबरला आलं, तर 23च्या पाड्यात 23 एक नंबरला आहे. म्हणजे आपल्याला y ची किंमत किती आली, 1 आली. ठीक आहे, आता y ची किंमत 1 आली. आपण छोटंसं समीकरण पाहू आणि त्याच्यामध्ये y ची किंमत ठेवू, त्याच्यानंतर x ची किंमत येऊन जाईल. आता हे जर पाहिलं आपण, छोटं समीकरण आहे, y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं त्याच्यामुळे तिथे डॉट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, समीकरण 1 आहे ते लिहून घेऊ. x अधिक 7y बरोबर 10. आता y ची किंमत 1 आली, म्हणजे जिथं y आहे तिथे 1 ठेवायचा, म्हणजे जिथं y आला तिथे 1 ठेवला, बाकीचं जसं तसं. हे 7 ला 7, आता इथे काही नाही, म्हणजे एकाहत्तर नाही लिहायची, ह्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असते. या दोघांमध्ये कशाचं चिन्ह असते, गुणाकाराचं. काही तुम्हाला कळत नाही म्हणून मी काय करतो, हे असं वेगळं पहिल्या सुरुवातीच्या गणिताला मी असं करून ठेवतो. ठीक आहे, कारण पहिल्यांदा सुरुवातीच्या गणित समजले की नंतर काही अवघड जात नाही. या दोघांमध्ये कशाचं चिन्ह आहे, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. आता मी y जिथं आहे तिथे 1 ठेवला, x अधिक 7 गुणिले y ची किंमत आहे 1, मग या y च्या जागी मी 1 ठेवला, हे 10 ला. आता या दोघांचा गुणाकार करा, 7 1 7, इथे x आणि इथे 10. आता हे बेरीजच्या इकडे जाऊन काय होते, वजाबाकी. x बरोबर काय येणार, 10 वजा 7. x ची किंमत काय येणार, 10 वरून 7 गेले 3. आपल्याला x आणि y दोन्हीच्या किमती आलेल्या आहेत. x ची किंमत आलेली आहे 3, y ची किंमत आहे 1. ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे दुसरा प्रश्न घेतला आपण. छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामुळे आपले जे पण प्रश्न पाहायचे सर्व प्रश्नावर आपण करणार आहे, सर्व प्रश्न उत्तर करणार आहे, पण छोटे छोटे व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामुळे प्रश्नाचे उत्तर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच जेव्हा तुम्ही प्रश्न क्रमांक जेव्हा जो पण प्रश्न पाहिजे तुम्ही त्या प्रश्नाचा क्रमांक आणि सराव संचचा क्रमांक टाका, विद्या कोचिंग क्लासेस टाका, तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटून जातील. काही लिंक नाही भेटली तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नक्कीच तुम्हाला लिंक पाठवेल. एखाद्या सराव संच तुम्हाला अवघड जात असेल आणि त्याच्यात माझी गरज भासत असेल आणि हा पण टॉपिक जर तुम्हाला वाटत असेल सराव थोडा फास्ट शिकवला, थोडा स्लो करा, ते पण आपण करू. वेगवेगळे प्रश्न पण आपण देतो, प्रॅक्टिससाठी पण देतो. जे मेंबर्स असतात आपल्या चॅनलला मेंबरशिप घेतली, छोटीशी टेस्ट पण आपण घेत राहणार आहोत. त्याच्यामुळं जर मेंबरशिप घेतली तर तुम्ही घेऊ शकता, नसलं तरी बिना कोणत्याही चार्जेसचे आपले सर्व पुस्तकातले सर्वच्या सर्व प्रश्न आपण करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईकच्या नंतर हाईप ऑप्शन येते त्याला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.